नाशिक महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड बिनविरोध पार पडली आहे. भाजपच्या हिमगौरी आडके या नाशिकच्या नव्या महापौर झाल्या असून शिवसेनेचे विलास शिंदे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. उभाटाच्या उमेदवार सीमा पवार यांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर हिमगौरी आडके यांचा निवडीचा मार्ग मोकळा झाला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या राजीव गांधी भवनात सकाळी 11 वाजता ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यानंतर उपमहापौर पदासाठी ही प्रक्रिया राबविण्यात आली. भाजपचे मच्छिंद्र सानप आणि शिवसेनेचे अन्य उमेदवार माघार घेतल्यामुळे विलास शिंदे बिनविरोध विजयी झाले. नाशिक महापालिकेत भाजपचे 122 पैकी 72 नगरसेवक असून स्पष्ट बहुमत असतानाही भाजपने महायुतीतील शिवसेनेला उपमहापौरपद देत राजकीय समन्वयाचे उदाहरण दिले आहे. निवडीनंतर भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. महापौर निवासस्थानी नेते आणि पदाधिकाऱ्यांची गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान नवनिर्वाचित महापौर हिमगौरी आडके यांनी सांगितले की सर्वांना सोबत घेऊन शहराचा विकास करणार असून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विशेष नियोजन करण्यात पहिले 100 दिवस शहराचा दौरा करून विकास कामांचा आढावा घेणार. हा बॅकलॉग जसं मी आता तुम्हाला सांगितलं की तो कामानेच भरला जाऊ शकतो. जी जळमट आहे ती बाजूला काढायची असतात, सारायची असतात आणि आपण पुढे आगेकूच करणार आहोत हे मी आताच सांगितलेलं आहे. आमच्याकडे अतिशय अनुभवी असा पदाधिकाऱ्यांचा बेस आहे आणि नवनिर्वाचित तुम्ही बघताय ही नारी शक्ती इथे उभी आहे आणि प्रत्येकालाच काम करायचं, कारण 4 वर्ष शहरात कामं झालेली नाही याची आम्हाला संपूर्णपणे जाण आहे आणि म्हणूनच आम्हाला सगळ्यांना कामातून सगळी आमची ताकद, आमची निष्ठा आणि विकास घडून आणायचा नाशिकचा. त्याकरता आम्ही एकत्रितरित्या प्रयत्न करणार आहे. सभागृहात तुम्ही पाहिलं मेजॉरिटी आहे. आमच्या विरोधी पक्ष जे आहे त्यांची पण हीच अपेक्षा आहे की त्यांना सोबत घेऊन आपण सगळे काम करू. हे सभागृह समर्पितपणे नाशिकच्या विकासासाठी काम करणार आहे. मी तुम्हाला म्हटलं की प्रभाग विकास निधी आणि प्रभागाचा निधी तो बजेट सारखा आपल्याला आखून घ्यायचा आहे. पण त्याचबरोबर आपल्याला एक काम मोठं जे करायचं ते म्हणजे नुसतं कुंभमेळ्याच्या निधीवर अवलंबून न राहता जेवढ्या सगळ्या योजना आहे त्यांचा GR बघून इतर निधी कसा नाशिक शहरासाठी आम्ही आणू शकू. कारण फक्त डिपेंडेबिलिटी ठेवून किंवा नाशिकच्या तिजोरीत काही नाहीये असं म्हणून चालणार नाही. त्यासाठी देखील आपण प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितपणे सगळ्यात जास्त निधी हा नाशिक शहराला कसा येईल या काळात याची तसदी आम्ही घेऊ. तर उपमहापौर विलास शिंदे यांनीही भाजपसोबत समन्वयाने काम करत नाशिकच्या सर्वांगीण विकासाला गती देऊ असे स्पष्ट केले. आपल्या सर्वांना माहिती आहे गेल्या 15 दिवसापूर्वी आमच्या कुटुंबाच्या बाबत मोठी दुर्घटना घडली. परंतु त्याही पलीकडे जाऊन आपलं कर्तव्य हे प्रथम आणि ज्या नागरिकांनी, नाशिककरांनी आमच्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी आम्हाला नाशिक महानगरपालिकेमध्ये निवडून त्याच भागाची सेवा करण्याची संधी दिली या शहराची. आपण जर बघितलं असेल तर केंद्रामध्ये, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि राज्यामधल्या बऱ्याच महानगरपालिकांमध्ये महायुतीचं सरकार आहे. नाशिकचा विशेष जर बघितलं तर आज या ठिकाणी ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि ह्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी भाऊ फडणवीस, परत कुंभमंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन, दादाजी भुसे साहेब, तसेच आमचे गटनेते अजयजी बोरस्ते, सुहासजी कांदे, आमचे महानगर प्रमुख बंटीभाऊ तिदमे या सर्वांनी समन्वय साधून या ठिकाणी या शहराचा विकास हे ध्येय ठेवून आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेची नवी सत्ता विकास आणि व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आमच्याकडे कोणाच्या नावाने काहीच होत नाही. ते पक्षाचं फक्त नाव असतं, लक्षात घ्या. गिरीश महाजन निमित्त आहे, पण माझ्या नावाने ओळखले जाते, त्याच्या नावाने ओळखले जाते असं नाही आहे. मी या ठिकाणी मला जबाबदारी सोपवलेली होती उत्तर महाराष्ट्राची, म्हणून मी पूर्ण वेळ या ठिकाणी होतो. पण नाव भाजपचंच आहे ना, आता महायुतीचं आहे. आधी एक मी स्पष्ट करू इच्छितो या ठिकाणी. पण निश्चित आमचा या ठिकाणी प्रयत्न राहील की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला सगळी परिस्थिती बदललेली दिसेल. कोणालाही या ठिकाणी त्रास होणार नाही, कोणालाही कुठले प्रॉब्लेम येणार नाहीत. अशा पद्धतीने आम्ही सगळा कारभार या ठिकाणी चालवणार आहोत. आमचे दोघेही महापौर, उपमहापौर यांना या बाबतीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा आम्ही सगळे नगरसेवक, सगळे पदाधिकारी या ठिकाणी बसू आणि सगळ्या सूचना आम्ही त्यांना देणार आहोत.
दादा भुसेंचं माझं पुन्हा सुरुवातीला बोलणं झालं तेव्हा त्यांनी 45 जागांची मागणी केली होती. नंतर ते 40 जागांवर आले होते. पण ऑलरेडी आमचे जवळपास 67 आणि 10 77 नगरसेवक आमच्याकडेच होते. त्यामुळे मग एवढ्या जागा दिल्या तर मग आमचे नगरसेवक जे सिटिंग आहेत त्यांनाही आम्हाला जागा देता येत नव्हत्या, तिकीट देता येत नव्हतं. आणि त्यामुळे मग आम्ही स्वतंत्र लढण्याचा दोघांनी निर्णय त्या ठिकाणी घेतला. अतिशय मैत्रीपूर्ण आमची लढत झाली. त्यांच्या जागा 26 आल्या, आमच्या 72 काही हरकत नाही, सायझेबल आकडा आहे. आणि आता तर आम्ही 100 पार केलेले दोन्ही मिळून.